आणि धमकी वमकीला कोणी घाबरत नाही, काही काळजी करू नका. आपलं सरकार हे सौजन्याने वागणारं सरकार आहे. आपलं सरकार कधी कोणाला धमक्या देत नाही. आणि कोणी धमक्या देत असेल, काळ बदललेला आहे. आता कोणी धमक्या ऐकत नाही, तो काळ गेला. आता सन्मानाने जगाचा काळ आला. देवेंद्र फडणवीस सरकारचा काळ आहे. सन्मानाने जगण्याचा काळ आहे, सन्मानाने जगवण्याचा काळ आहे. कुणी जर धमकी दिली, एक छोटा मेसेज शिवेंद्रला करा, एक मेसेज मला करा, धमकीवाले घरी जातील. काही काळजी करू नका, त्याची काही काळजी करू नका. अनिल, माझाही नंबर घे, शिवेंद्राचा नंबर आहे. मी नागपुरात जरी असलो तरी 5 मिनिटांमध्ये साताऱ्याचं संपूर्ण यंत्रणा, शेवटी कुणी धमकी दिली असेल तर त्या ठिकाणी सरकार आहे, पोलीस आहे. आपल्याला धमकीला घाबरायची गरज नाही. कुणी धमक्या देऊ नये, धमकी देऊन राजकारण करता येत नाही. आता 21व्या शतक आहे. या शतकामध्ये विकसित भारताचा संकल्प होत आहे, विकसित महाराष्ट्राचा संकल्प होत आहे. अशा वेळी धमकी वनकी काही कोणी ऐकू नका. आणि अनिल, विकासाची गाडी आपल्याला 100 त्या स्पीड चालवायची आहे. मी तुम्हाला वचन देतो, मान्य देवेंद्रजी फडणवीस, मी शिवेंद्रजी भोसलेजी, आम्ही सर्व मंत्रिमंडळातले सहकारी वाईच्या विकासाच्या बाजूने उभे आहोत. बंधू भगिनींनो, वाईचा विकास हा आम्ही संकल्प करायला कोणाचा वापा फेकायला नाही आलोय.